हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू डी लर्नर चॅनल. तर बघा, आपण HTML आणि CSS हे कोर्स बघायला सुरुवात केली होती, बरोबर आहे. पण आपण फक्त HTML शिकत होतो. त्याचे पार्ट्स पण तुम्ही बघितले असतील. जर बघितले नसतील तर बघून घ्या, आणि जर तुम्ही कंटिन्यू करत असाल तर आजचा तुमच्यासाठी खूपच मिनिंगफुल आणि इम्पॉर्टंट होणार आहे आजचा पार्ट. तर बघा, त्याआधी तुमच्याकडे जर काही नोट्स हे तुम्ही काढले असतील आधीच्या ह्याच्या, तर त्या तुम्ही घेऊन बसा आणि त्याच्या पुढं कंटिन्यू करा आजपासून. आज आपल्याला काय बघायचं आहे? सम हेल्पफुल टॅग्स इन HTML. आता हे एवढंच आहेत का? नाही आहेत. खूप सारे टॅग असे आहेत की ते HTMLमध्ये आपण यूज करतो. पण जेव्हा आपण लाईव्हमध्ये जे प्रोजेक्ट्स करणार आहोत छोटे छोटे उपयोग करून, प्रत्येक आपण आता जे HTML शिकतो आहे त्याचा प्रत्येकाचा वापर आपल्याला परत करायचा आहे. फक्त आत्ता मी तुम्हाला शिकवतो आहे. एकदा काय करतो, मी एक असा व्हिडिओ बनवतो की त्यामध्ये पूर्ण HTMLमधले सगळेच पार्ट्स यावेत. ओके, तर बघा, आपल्याला पहिलं शिकायचं आहे कीबोर्ड टॅग. बरोबर, टॅग म्हणजे काय असतं हे पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल. त्यासाठीच आधीचे सगळे व्हिडिओ बघून घ्या. डिटेल टॅग बघायचा आपल्याला. डिटेलच्या आतमध्ये समरी टॅग. डिटेल आणि समरी टॅग हे दोन्ही सेम आहेत, म्हणजे या दोघांचा रिलेशन एकदम जवळचा आहे. आणि मर्क्यू टॅग म्हणजे तुम्हाला कळेलच आपण ते कसा यूज करणार आहोत. तर चला आपण आपल्या ॲपकडे बघूयात की ते कसे यूज करायचे आहेत. तर बघा, हे आहे आपलं ॲप. या ॲपचं नाव आहे ए कोड. हे तुम्ही याच्यावरही टाकू शकता. आपलं प्ले स्टोअर असतं त्याच्यावर टाकून तुम्हाला एक ब्ल्यू लाईनमध्ये, एक ब्ल्यू कलरमध्ये एक ए दिसेल, ते तुम्ही इन्स्टॉल करा आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. आता त्यामध्ये फाईल कशी बनवायची असते आम्ही ते सांगतो आधी. आता तुमच्याकडे फाईल नाही आहे, बरोबर. मग काय करायचं? सिम्पली इथं न्यू फाईलवर क्लिक करायचं. इथं आपल्याला index.html टाकावं लागतं. आता हे असं का टाकायचं असतं? कारण HTMLची फाईल म्हणजे आपण वर्क कशात करणार आहे, आपलं जे आपण आता शिकणार आहे ते कशामध्ये शिकणार आहे? HTMLमध्ये. आणि ते इंडेक्सच्या नावाच्या ऐवजी काही टाकू शकता तुम्ही, पण जास्त प्रेफर इंडेक्सला करतात. तर बघा, इथं नाव चेंज झालं, index.html, आणि ह्याला सेव्ह करायची असते. आता हे सेव्ह तुमच्या जे आधीचे फोल्डर तयार तुम्ही जर केला असेल तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये ए कोड नावाचा, तर त्यामध्ये इथं येतं. इथं बघा, इथं स्टोरेज, इम्युलेटेड, 0 आणि ए कोड्स इथं सेव्ह करायचं. ओव्हरराईट, कारण माझा आधीच सेव्ह होता त्यामुळे मी ओव्हरराईट केलं आहे, म्हणजे अजून एकदा सेव्ह केला. तर बघा, आपल्याला पहिल्यांदा बेसिक सेटिंग करावं लागते, बरोबर. खूप दिवसातून मी व्हिडिओ टाकतो आहे त्यामुळे तुम्ही सगळं विसरलेही असाल असं वाटतं आहे. एकदा रिव्हिजन करूयात आपण. नेमकं बेसिक सेटिंग म्हणजे काय असतं तर बघा, डॉक टाईप HTML म्हणजे काय? आपण डॉक्युमेंटचा टाईप ठरवला म्हणजेच HTML, म्हणजे आपल्याला जे शिकायचं आहे. HTMLच्या नंतर डॉक टाईप HTMLच्या नंतर HTMLचा ओपनिंग आणि क्लोजिंग टॅग, बरोबर. हे मेन आहे, सगळ्यात बेसिक सेटिंग आहे हे. त्यानंतर असतं बॉडी टॅग. या बॉडी टॅगमध्येच आपल्याला जे काही आपला कोड्स आहेत ते सगळे कोड्स लिहायचे असतात, कळत आहे. तर बघा, आपल्याला पहिला कोणता टॅग बघायचा आहे? KBD, बरोबर. KBD टॅग बघायचा आहे. आता हा ओपनिंग आणि क्लोजिंग टॅग तुम्हाला सेम वाटेल, पण इथं जे बॅकस्लॅश आहे, जे स्लॅश दिसतंय तुम्हाला, हे त्याच्यामुळं काय होतं? हा होतो ओपनिंग टॅग आणि हा होतो क्लोजिंग टॅग. आणि या दोघांच्यामध्ये आपल्याला काहीतरी वर्ड, सेंटेन्स किंवा आपल्याला जे पाहिजे ते लावावं लागतं. तर बघा, KBD टॅग टेक्स्टला कीबोर्डच्या स्वरूपात बदलतो. तर बघा, मी इथं सिम्पली हॅलो लिहितो आणि ह्याला रन करतो. तर हे कसं दिसतंय बघा, हॅलो, बरोबर. आता इथं तुम्हाला थोडंसं छोटं दिसत असेल, इथं कोपऱ्यामध्ये आहे बघा, हॅलो. आता तेच मी समजा H1 टॅगमध्ये लिहिलं, म्हणजे हेडिंगमध्ये लिहिलं, तर कसं दिसतंय बघा, सेम ॲज इट इज लिहितो मी. फक्त फरक कशात आहे तुम्हाला ते बघायचं आहे. बघितलं, यामध्ये थोडासा टेक्स्ट चेंज झाला आहे आणि यामध्ये H1 म्हणजे हेडिंगमध्ये लिहिलं आहे त्यामुळे हे तर पूर्णच चेंज होत आहे. तर बघितलं, जर तुम्हाला असं कोणत्या ह्याच्यामध्ये पॅराग्राफमध्ये मला
जर कीबोर्ड टॅग वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकताय. तर आय होप कीबोर्ड टॅग तुम्हाला कळला असेल. पुढचा टॅग बघायचा आपल्याला डिटेल टॅग. तर हा डिटेल टॅग मध्ये आपण बघूयात डिटेल्स टॅग. हे डिटेल्सचा ओपनिंग, डिटेल्सचा क्लोजिंग. आता समजा खूप मोठा पॅराग्राफ आहे माझ्याकडं, बरोबर. आता मी बघा काही पॅराग्राफ घेतो. समजा एम डी लर्नर अँड आय लाईक टू टीच HTML and CSS. Also, I like to run and find the bugs in codes. आता बग्स म्हणजे काय असतं, म्हणजे थोड्या त्रुटी असतात. आता हे खूप मोठं वाक्य आहे, बरोबर. आणि समजा तुम्हाला जर हे वाक्य छोटं करायचं असेल, म्हणजे तुम्हाला जे स्पेस आहे त्या स्पेस लिमिटेड जर असेल कुठं, तर तुम्ही डिटेल टॅग वापरू शकताय. तर बघा ह्याला मी रन करतो, तर हे कसं दिसतंय बघा. बघितलं तुम्हाला काही दिसतंय का? आत्ता काहीच दिसत नाही. पण जेव्हा तुम्ही ह्या डिटेल या नावावर क्लिक करताय त्यावेळेस काय होतंय बघा, जे मी लिहिलेलं आहे ते ॲज इट इज आहे का. आय एम डी लर्नर, आय लाईक टू टीच HTML आणि CSS, बरोबर आहे, असं आहे. फक्त काय होतं, जर एखाद्या वेळेस खूप जास्त मोठं वाक्य असतील, सेंटेन्सेस खूप असतील आणि जागा तुम्हाला कमी दाखवायची असेल, तर तुम्ही डिटेल टॅग वापरू शकता. आता बघा डिटेल टॅग ह्याच्यानंतर समरी टॅग कसा वापरायचा ते सांगतो. आता समजा समरी, आता बघा समरी टॅगच्या आधी मला एक सांगावं लागेल. डिटेल टॅगमध्ये तुम्हाला आतमध्ये काय आहे ते कळत नाही, बरोबर. आता मी हे सगळं इन्फॉर्मेशन लिहिले, पण ते तुम्हाला क्लिक केल्यावरच कळतं की हे इन्फॉर्मेशन आहे. जर समजा या डिटेल या नावाच्या ऐवजी जर आपण काहीतरी वेगळं नाव घेतलं, समजा इथं मी घेतलं माय इन्फॉर्मेशन, तर ते कसं येतं, ते येतं समरी टॅगमुळं. कारण समरी म्हणजे त्या पॅराग्राफची समरी काय आहे ते आपल्याला सांगतं. तर बघा हा समरी टॅगचा ओपनिंग आणि समरी टॅगचा क्लोजिंग, आणि हे इथं आहे माय इन्फॉर्मेशन. तर बघा आपण याला रन करूयात. आलं डिटेल टॅगच्या ऐवजी काय आलं, माय इन्फॉर्मेशन. म्हणजे जेव्हा कोण इथं क्लिक करेल तेव्हा त्याला काय दिसेल, हे सगळी खालची इन्फॉर्मेशन दिसेल. तर बघा आय होप इथं लक्षात आलं असेल तुम्हाला डिटेल टॅग आणि समरी टॅग कसे वापरायचे. आपण हे जे खूप सारे एक्झाम्पल घेणार आहोत डिटेल टॅग, आपण सगळे टॅग एकत्र करणार आहोत. आपण टेबल टॅग, हे सगळे जे मी टॅग शिकवलेले आहेत, ऑर्डर लिस्टचे, अनऑर्डर लिस्टचे, कसं एक फॉर्म तयार करणार आहोत त्याचा उपयोग करून आपण. आणि CSSमध्ये जर तुम्ही अजून मी त्या व्हिडिओ टाकत गेलो तर तुम्हाला नक्कीच कळेल की CSS आणि HTML या दोघांची जर जोडी तुम्हाला आली तर सगळ्यात सोपं होणार आहे तुम्हाला. जर तुम्हाला वेब डेव्हलपमेंट किंवा ॲप डेव्हलपमेंट करायचं असेल, वेब डेव्हलपमेंटसाठी कोणकोणते लागतात बघा, HTML CSS लागतात, जावा स्क्रिप्ट असतो, अजून खूप सारे असतात. पण बेसिक तुम्हाला कोणाकोणाची माहिती पाहिजे वेब डेव्हलपमेंट करण्यासाठी. वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं हे तुम्हाला भरपूर व्हिडिओ भेटतील, तरी मी शॉर्टमध्ये सांगतो वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं. समजा तुम्ही गुगलवर काहीतरी सर्च केलं आहे, बरोबर. मग तिथं तुम्हाला लिंक येतात आणि त्या लिंकवर आपण जेव्हा क्लिक करतो त्याच्या आतमध्ये जे असतं त्याला म्हणायचं असतं वेब डेव्हलपमेंट. मग त्यामध्ये काय काय असू शकतं, सेंटेन्सेस असतात, क्वेश्चन्स असतात, त्यानंतर इमेजेस असतात, कधीकधी टेबल पण असतात. हे सगळं जिथं असतं त्याला म्हणायचं असतं वेब डेव्हलपमेंट. आता त्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत, जर मी सांगत बसलो तर दिवसही पुरणार नाही, कारण इतकं त्यामध्ये खूप डीप नॉलेज घेण्यासारखं आहे. तर बघा त्यासाठी काय काय लागतं, HTML CSS हे सगळं लागतं, आणि जावा स्क्रिप्ट पण. मी जावा स्क्रिप्ट पण शिकवणार आहे. आपलं फक्त पहिली स्टेप चालू आहे, एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत.
बरोबर. तर बघा आपण लास्टचा टॅग बघूयात आपला मर्क्यू टॅग. मर्क्यू. आता मर्क्यू कशासाठी वापरतात ते सांगतो. आधी मी लिहितो. हे मी काय लिहितो हे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं नाही आहे. मर्क्यू डायरेक्शन लेफ्ट. मर्क्यू डायरेक्शन लेफ्ट. आता इथं मी लिहितो हॅलो आणि ह्याला मी रन करतोय बघा. बघितलं. हे जे बिहेवियर आहे ह्याला म्हणायचं असतं मर्क्यू टॅग. हे काय होतंय सारखं मूव होत आहे. एकदा लेफ्टकडे. आता मी इथं डायरेक्शन कोणती दिलेली लेफ्ट. आता बघा मी अजून एक मर्क्यू टॅग वापरतो म्हणजे तुम्हाला आणखीन कळेल. मर्क्यू डायरेक्शन. आता मी राईट डायरेक्शन करतो म्हणजे टॅग म्हणजे जे माझं त्यामधलं वर्ड असेल तर कुठून कुठपर्यंत जाईल ते तुम्हाला लक्षात येईलच. राईट. आता यामध्ये पण स्पेलिंग मिस्टेक काय काय होतात बघा. लेफ्ट LEFT लेफ्ट हे सगळं स्मॉलमध्ये काढायचं. कॅपिटलमध्ये इथं काहीसुद्धा नाही आहे. हॅलो आय एम डी लर्नर. सॉरी डी लर्नर. आता ह्याला पण मी रन करतो तर बघा हे कसं दिसतंय. बघितलं. हे चाललं आहे लेफ्टकडे आणि खालचं चाललेलं आहे राईटकडे. हे खूपच छान दिसतं दिसायला. ह्याच्यामध्ये आपण CSS ॲड केलं तर अजून खूपच छान दिसतं. तर बघा मर्क्यू टॅग मी अजून एकदा वापरतो आहे म्हणजे तुम्हाला कळावं सारखं की नेमकं काय आहे. मर्क्यू डायरेक्शन. आता डायरेक्शन मी लिहितो टॉप. आता ते टॉप जर मी लिहिलं तर कुठं जातं आपल्याला बघायचं आहे. बरोबर. टॉप आय एम डी लर्नर हॅलो. तर बघा हे कुठं जातं आहे. हे पण लेफ्टला चाललं आहे. आता असं का झालं सांगतो. कारण यामध्ये आपण जे बॉर्डर आहेत जे मार्जिन आहे ते काय केलेलं आहे नीट डिफाईन केलेलं नाही आहे. त्यामुळे तर काय होतं जे डायरेक्शन मी टॉप लिहिलेली आहे ते टॉपला जात नाही आहे. बरोबर. आता मी बॉटम लिहितो तर बघू काय होतं आहे. तरी पण होत नाही आहे. आपल्याला इथं मार्जिनच ॲड करावं लागतात. फक्त तुम्ही लक्षात ठेवा जे मर्क्यू असतं त्याला डायरेक्शन एकतर तुम्ही लेफ्ट देऊ शकता किंवा राईट देऊ शकता. आता त्यामध्ये पण बघा आत्ता जे आपण शिकलो ते आपण ॲड करता येते का बघू. आपल्याला KBD टॅग आत्ता मी तुम्हाला शिकवला. बरोबर. त्या KBD टॅगच्यामध्ये समजा मी आहे असं ॲड केलं तर काय होईल ते आपण चेक करूया. बघितलं ते खालचं हे वेगळं आलं. आय एम डी लर्नर. बघितलं हे खूप सोपं आहे. आता समजा मला यामध्ये अजून एक टॅग ॲड करायचा आहे. त्याचं नाव आहे डिटेल टॅग. आत्ता शिकला आपण डिटेल्स टॅग. हे डिटेल्स टॅगचा ओपनिंग आणि डिटेल्स टॅगचा क्लोजिंग आहे मी इथं खाली करतो म्हणजे बघायची जादू कशी होते. तुम्हाला खूपच इंटरेस्टिंग वाटेल हे. आता हे बघा हे झालं डिटेल्स टॅगचा क्लोजिंग. आता ह्या डिटेल्सला मी क्लिक करतो तेव्हा मला आय एम डी लर्नर दिसतंय. बघितलं दिसतंय. म्हणजे जेव्हा मी ह्याला क्लिक करतो तेव्हाच दिसतंय की हे डी लर्नर आहे. म्हणजे असं तुम्ही कोणतेही टॅग कशामध्येही ॲड करून हे सगळं शिकवू शकताय. तर बघा आज आपण फक्त 4च टॅग शिकलेलो आहेत. एक तर होता आपण बघूयात 1 बाय 1 ते कोणकोणते होते. आता हे जे मी करतो ते कमेंट असतं. कमेंट म्हणजे काय असतं समजा आपल्याला फक्त आपल्यासाठीच हे कोड वाचायचं आहे. बाकी समजा आपण अर्धाच कोड सोडून बाहेर गेलो आहे आणि आपल्याला परत जर आलं तर कळत नाही आहे की आपण कुठं होतं नेमकं. तर त्यासाठी हे वापरायचं. हे काय करतं जरी मी आउटपुट केलं तरी ते काहीही दाखवत नाही. म्हणजे हे
त्याला सोडून देतात कोड. तर मग आपण पहिला बघितला होता KBD टॅग, बरोबर. त्यानंतर आपण समरी टॅग बघितलेला, समरी टॅग. त्यानंतर आपण डिटेल टॅग बघितलेला, बरोबर, डिटेल टॅग. आणि लास्टचं आपण कोणता बघितलेला, मर्क्यू टॅग. मर्क्यू टॅगमध्ये काय होतं, डायरेक्शन होता. आता डायरेक्शन पण कुठकुठल्या होत्या, लेफ्ट आणि राईट या दोनच डायरेक्शन होत्या. तर मग आपण हे एवढं टॅग बघितलं, हे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. तर आय होप की तुम्हाला हे कळालं असेल असं वाटते मला. हे बॉडी टॅग हे खूप बेसिक सेटिंग आहे, ही पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे जी सेटिंग आहे तेही तुम्ही लक्षात ठेवू शकता की नेमकं कशी करायची असते. खूप सोपी आहे ही सेटिंग. हे ॲप कसं वापरायचं त्याच्यावरही मी एक व्हिडिओ करतो आणि ते तुम्हाला कळेलच की ह्या कसं ॲप वापरायचं. हे खूप सोपं ॲप आहे. ह्याला कधी कधी नेट लागतं आणि कधी कधी लागतही नाही. बघितलं, खूप छान आहे हे ॲप. माझं सगळ्यात आवडीचं ॲप आहे हे. तर बघा, आजचे व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि शेअर करा. हे मी सगळं बेसिकपासून घेतो. जर कोणाला HTML, CSS हे कोड जर शिकायचे असतील, कोड म्हणजे काय हे जरी तुम्हाला माहीत नसेल तरी चालेल, कारण का इथं मी पूर्ण बेसिक घेतलेलं आहे. कोड म्हणजे काय असतं, ते टॅग म्हणजे काय असतं, ते सगळं घेतलेलं आहे. आणि हे सगळं एकदम फ्री आहे. आणि विशेष म्हणजे हे सगळं मी मोबाईलवर शिकवतो आहे. फक्त एक ॲप इन्स्टॉल करून तुम्हाला त्यामध्ये मी जे काय काय शिकवतो त्याची फक्त दररोज प्रॅक्टिस करायची आहे. ती तेवढी प्रॅक्टिस करत जावा. थँक्स फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे. टेक केअर.